नमस्कार शेतकरी बंधूंनो, SRT फार्मिंग विषयी आज आपण थोडस अधिक बोलू. या SRT फार्मिंगचे जे जनक आहेत कृषी रत्न चंद्रशेखरजी भडसावळे. तर यांनी ही SRT फार्मिंग स्वतःचे फील्डवर फार्मर राबवली आणि इतर शेतकऱ्यांना सांगितली. तर SRT म्हणजे सगुना राईस टेक्नॉलॉजी. म्हणजे आधी त्यांनी ही टेक्नॉलॉजी भातात आणली. आता भातात ती कशी आणली, भात आधी कशी आपण घ्यायचे आणि त्या SRT फार्मिंग मध्ये भात कसा घेतला जातो यावर थोडीशी आपण चर्चा करू. तर हे चंद्रशेखरजी भडसावळे जे आहेत ते 1970चे कोकण कृषी विद्यापीठाचे ग्रॅज्युएट आहेत. त्यांनी 1972ला त्यांचं MS ते मास्टर ऑफ सायन्स आहेत फूड टेक्नॉलॉजी मध्ये कॅलिफोर्निया मधून अमेरिकेमधून त्यांनी त्यांची MSc डिग्री घेतली आहे. म्हणजे हे सद्गृहस्थ हायली क्वालिफाईड आहेत. त्यांनी त्यांच्या MS नंतर 3-4 वर्ष फूड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट मध्ये सर्व्हिस सुद्धा केली आणि नंतर ती नोकरी सोडून ते आपल्या फार्मवर आले. भारतात रायगड जिल्ह्यामध्ये मावळ तालुक्यात त्यांचा फार्म आहे. त्या फार्मवर वडिलोपार्जित शेती कसण्यासाठी ते आले. त्यांना शेतीचं आकर्षण होतं. तर त्यांनी बघितलं की जी पारंपरिक भात शेती आहे ती अत्यंत खर्चिक, क्लिष्ट आणि फारसं काही त्या मेहनतीच्या तुलनेत उत्पन्न येत नाही अशी आहे. बंधूंनो, तुम्हाला माहित आहे पारंपरिक शेतीमध्ये आपण धान आधी पेरतो. म्हणजे आपण बियाचे वाफे टाकतो आणि चांगला पाऊस आल्यानंतर मग धानाचे जे परे असतात जिथे आपल्याला लागवड करायची आहे तिथे बैलाच्या सहाय्यानं किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आंतरमशागत ज्याला आपण चिखलणी म्हणतो, हे चिखलणी हे अत्यंत जिकिरीचं आणि मेहनतीचं काम आहे. ती चिखलणी करून मग ही लावणी योग्य त्याचं रोपण केलं जाते किंवा लावणी केली जाते. तर हे अतिशय क्लिष्ट आणि मेहनतीचं काम आहे. याला खूप मजूर लागतात. तर हे यातून आपली सुटका व्हावी, कमी मेहनतीत शेती व्हावी आणि उत्पन्न काही कमी होऊ नये या उद्देशानं त्यांनी ही SRT पद्धत, सगुना राईस टेक्नॉलॉजी. सगुना हा शब्द कुठून आला? त्यांच्या शेतावर त्यांची जी बाग आहे त्या बागेला सगुना बाग म्हणतात. तिथून तो शब्द आला. तिथेच त्यांनी सगुना टुरिझम वगैरे सगळं डेव्हलप केलं. तर ऍग्रिकल्चर टुरिझमचे सुद्धा ते जनक आहेत. त्यांनी सुरुवातीला शेतावर टुरिझम डेव्हलप केलं आणि मग त्याचा प्रसार होऊन ते इतर ठिकाणी सुरू झालं. तर ही टेक्नॉलॉजी काय आहे? तर पाऊस येण्याच्या आधी एकदा बेड तयार करून घ्यायची. म्हणजे 4 फूट रुंदीचे किंवा 3.5 फूट रुंदीचे जे काही अंतर असेल, बेड तयार करून घ्यायचे आणि त्या बेडवर मार्करच्या सहाय्यानं खुणा करून धानाची सरळ पेरणी करायची आणि पेरणी झाल्यानंतर पावसाची वाट पाहायची. पाऊस आला की तणनाशकाची एक चांगली फवारणी करायची आणि नंतर त्या बेडवर तणनाशकाची फवारणी झाल्यामुळे तण उगवणार नाही आणि बेड चांगले तयार झालेले असल्यामुळं तिथे धानाचं चांगलं पोषण होईल. आता त्यांच्या टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी खताचा सुद्धा वापर केला, तणनाशकाचा वापर केला आणि जर काही रोग कीड असतील
तर त्याच्या संरक्षणासाठी तुम्ही उपाय करू नका असं त्यांनी कुठे सांगितलं नाही. म्हणजे संरक्षणात्मक गोष्टी तुम्हाला करण्याची या टेक्नॉलॉजीमध्ये मुभा आहे. आणि एकदा बेड तयार झाली की त्याच बेडवर तुम्हाला दुसरं पीक लावता येते, तिसरं पीक लावता येते. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्हाला पुन्हा मशागत करायची गरज नाही. आणि तणनियंत्रण हे तणनाशकानं करायचं. तर या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला तणनियंत्रण करताना तुम्हाला तणनाशकाची ओळख असावी लागते. तुम्हाला कोणतं बियाणं घ्यायचं, कोण्या वेळी पेरायचं, तुमच्या भागातला सीझन, या सगळ्याची तुम्हाला जाण असावी लागते. थोडक्यात सांगायचं झालं तर SRT ही संपूर्णपणे वैज्ञानिक टेक्नॉलॉजी आहे. या टेक्नॉलॉजीचे जे जनक आहेत चंद्रशेखरजी भडसावळे, हे सद्गृहस्थ हायली क्वालिफाईड आहे. त्यांनी त्यांची नोकरी सोडून शेतावर आले, शेतावर प्रयोग केले, ही टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. त्यांनी जर समजा सर्व्हिस केली असती तर ते फार मोठ्या पदावर कदाचित रिटायर झाले असते, कमिशनरेट किंवा आणखी अशा प्रकारच्या पदावर. कारण तुम्ही कल्पना करा की 1972 साली ज्या सद्गृहस्थानं परदेशातून त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, तर परदेशातून येणारा पोस्ट ग्रॅज्युएट तरुण, त्याला आपल्या इथे चांगली संधी होती, परंतु त्यांनी त्या दिशेनं न जाता शेतावर राबले, शेतावर टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. आणि ही टेक्नॉलॉजी संपूर्णपणे वैज्ञानिक आहे. नंतर त्यांनी ही टेक्नॉलॉजी बाकीच्या पिकासाठी कशी वापरता येईल त्याची सुद्धा चर्चा केली. तर SRT म्हणजे सगुणा राईस टेक्नॉलॉजी ही वैज्ञानिक गोष्ट आहे, ही सायंटिफिक गोष्ट आहे, ही समजून उमजून करायची गोष्ट आहे. ही टेक्नॉलॉजी अडॅप्ट केल्यानंतर तुमचा आंतर मशागतीचा खर्च कमी होतो, तुमच्या पिकाची चांगली वाढ होते आणि तुमच्या उत्पन्नात भर पडते, कारण तुमचे इनपुट कमी होतात. आणि जसं तुम्ही SRT वापरून पुढे तुमच्या शेतावर पिकं घेत जाता, तसं तुमची शेत जमीन ही सुपीक होत जाते. कारण यात जी पिकाची जी मुळं आहे ती तिथेच बेडमध्ये कुजवायची असतात, गवताला तिथेच तणनाशक मारून तिथेच कुजवायचं असते. म्हणजे याचा अर्थ असा की जमिनीतला सेंद्रिय कर्ब तुमचा या टेक्नॉलॉजीनं वाढत जाणार आहे. फक्त तुम्हाला ही टेक्नॉलॉजी समजून उमजून करावी लागेल, कारण ही सायंटिफिक टेक्नॉलॉजी आहे. SRT म्हणजे डू नथिंग असं नाही आहे. SRT म्हणजे डू समथिंग विथ सायंटिफिक ॲटिट्यूड. म्हणजे जे तुम्ही करता शेतीमध्ये ते विज्ञान नजरेसमोर ठेवून समजून उमजून करा, म्हणजे तुमचं उत्पन्न कमी होणार नाही. बंधूंनो, आता ही SRT टेक्नॉलॉजी भातामध्ये विकसित झाली आणि इतर पिकासाठी तिचा आपण वापर करू शकतो. आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये हे बघू की SRT टेक्नॉलॉजी इतर पिकासाठी आपल्याला कशी वापरता येईल. धन्यवाद.